कथेचं शीर्षक आहे नंदकुमार सप्रे. लेखक सुनील होर्णे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. नंदकुमार सप्रे. मध्यंतरी एका अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये गेलो होतो. जवळचे नातेवाईक आणि मृताच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते. इतर जे परिचित हजेरी लावण्यासाठी आले होते ते नेहमीप्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर एकमेकांची ख्याली खुशाली विचारत हास्यविनोदात दंग होते. सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथे आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत 2-3 पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता. मृताच्या घरच्या लोकांना त्यांनी पाणी प्यायला दिलं आणि नंतर पेपर कपमध्ये चहा प्यायला दिला. कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं. या घटनेनंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबेल हॉस्पिटलमध्ये कुणाला तरी भेटायला गेलो होतो. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते. बहुधा त्यांच्या कोणी नातेवाईकांचं आत ऑपरेशन चालू असावं. आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी अमरधाममध्ये दिसलेले ते गृहस्थ इथं देखील त्या बसलेल्या लोकांना चहा देत होते. आता माझी उत्सुकता वाढली. थोड्या वेळानं सगळ्यांना चहा देऊन ते थोडे बाजूला आले. मी ताबडतोब त्यांच्याजवळ गेलो. नमस्कार मी म्हटलं. त्यांना हे अपेक्षित नसावं. ते कावरे होऊन माझ्याकडे बघू लागले. मी पुन्हा नमस्कार केला. यावेळी त्यांनी फक्त मान हलवली. आपलं नाव काय मी विचारलं. त्यांचा पुन्हा प्रश्नार्थक चेहरा आणि यावेळी कपाळावर आठ्यासुद्धा. तुमचं नाव सांगा. त्यांनी तुटकपणे मलाच उलटा प्रश्न केला. आता मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो, अहो महाराज, माझं नाव प्रशांत कदम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं. आपण 2 मिनटं बोलू शकता का? नाही. समोरून फटकन उत्तर आलं. आता मला धक्के पचवायची सवय झाली होती. नाही म्हणजे आत्ता नाही, कारण आत्ता मला आणखी बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. आपण नंतर कधीतरी भेटू. आणि माझं नाव नंदू म्हणजे नंदकुमार सप्रे. एवढं बोलून ते तरातरा चालायला लागले. मी त्यांच्या पाठमोऱ्या छबीकडे बघतच राहिलो. साधारण 5.5 फूट उंची, मध्यम किंवा त्यापेक्षा बारीक शरीरयष्टी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा, पायात चपला. अहो, हा माणूस बोलायला तयार नाही. पण एक गोष्ट लक्षात आली, याला कुठंतरी काहीतरी दुःख आहे, वेदना आहेत. आणि त्या दिवसापासून माझा त्यांच्यातला इंटरेस्ट वाढू लागला. आता या व्यक्तीला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे असं वाटू लागलं. आणि तो दिवस लवकरच आला. मी कुठेतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या कडेला सायकल हातात धरून उभे होते. बहुधा कोणाची तरी वाट पाहत असावेत. मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि पटकन खाली उतरून सप्रेंच्या समोर जाऊन उभा राहिलो. सप्रे, कोणाची वाट बघताय? नाही, वाट नाही बघत, सायकल पंक्चर झाली आहे. अरेच्छा, थांबा, आपण पंक्चर काढायची व्यवस्था करू. मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर काढायला पाठवलं. अहो, तुम्ही कशाला त्रास घेता? मी आणली असती करून. सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले. असू द्या हो सप्रे, चला आपण तोपर्यंत गाडीत बसून बोलू. सप्रे अक्षरशः बळजबरीनं गाडीत येऊन बसले. अतिशय अस्वस्थ झाले होते. मी बोलायला सुरुवात केली. सप्रे, ही चहाची काय भानगड आहे? जरा सांगता का? सप्रे गप्प. मला कळेना हा माणूस असा का वागतोय. धड बोलत देखील नाही. आणि माझं लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं. अहो, हा माणूस रडत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. मला एकदम अपराधी असल्यासारखं वाटलं. मी दोन्ही हातांनी सप्रेंना धरलं. सप्रे, मला माफ करा.
तुम्हाला दुखवायचा माझा हेतू नव्हता. जाऊ द्या, मला काही सांगू नका, पण कृपा करून तुम्ही शांत व्हा. पुन्हा मी तुम्हाला असले प्रश्न विचारणार नाही. आय एम सॉरी सप्रे, आय एम सॉरी. 2-3 मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. प्रशांतजी, आजपर्यंत या विषयावर मी कोणाशी बोललो नाही, पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. याचं कारण असं आहे की फक्त तुम्ही एकट्यानंच हा प्रश्न मला विचारला. मी आणि माझी पत्नी दोघंही सरकारी अधिकारी, मुलगा आणि सून दोघंही अमेरिकेत. 3 वर्षांपूर्वी पत्नीचं कोविडमध्ये निधन झालं. आम्ही दोघंही बाधित होतो. मला हॉस्पिटल मिळालं, तिला खाजगी हॉस्पिटल मिळालं नाही, म्हणून सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं आणि 4थ्या दिवशी ती गेली. इथं मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, कारण परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिची वेळ भरली होती, त्यामुळं ती गेली, एवढंच सत्य आहे. आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची कारणमीमांसा तपासत बसू नये असं मला वाटतं. तिला चहा फार आवडायचा. दिवसातून 4-5 वेळा तरी ती चहा घेत असे. दुर्दैवाचा भाग असा की तिला हॉस्पिटलमध्ये 4 दिवसात एकदाही चहा मिळाला नाही. आणि या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं. आणि त्याच वेळी मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं. माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात आणि त्यांना काही हवं आहे का हे देखील कोणी विचारत नाही. म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो. त्यांच्या समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो. हॉस्पिटलमध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात. त्यांना मी जाऊन भेटतो, चहा देतो, चौकशी करतो आणि दिलासा देतो. थोडा वेळ का होईना, पण त्यांना बरं वाटतं. मी रिटायर असल्यामुळं माझ्याकडे वेळ भरपूर आहे आणि सुदैवानं आर्थिक परिस्थिती चांगली आहे माझी. मोठा बंगला आहे आणि मी एकटाच आहे, म्हणून तिथं 15 अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली आहे. मी प्रचंड भारावून गेलो होतो. काय बोलावं हे देखील मला कळत नव्हतं. सप्रे तुम्ही फार मोठं काम करताय, यू आर ग्रेट, एवढंच मी बोलू शकलो. सप्रेची सायकल तयार होऊन आली होती. सप्रे गाडीतून उतरले. मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड त्यांनी दिलं आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो. त्यानंतर सप्रेची आणि माझी गाठभेट नाही. एक दिवस कोणीतरी सप्रे गेले असं सांगितलं. मी सप्रेच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड होता, मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट. आता एक जोशी नावाचे मॅनेजर होते. त्यांनी सांगितलं, इथे राहणारे विद्यार्थीच आता सप्रेंचं काम करतात. मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला. राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथे येतो. त्यावेळी तो 2 वाक्य बोलतो, आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं. नंदकुमार सप्रे ही कथा आपण ऐकलीत. लेखक सुनील होरणे. त्यांचा मोबाईल नंबर 9822116636. सौजन्य प्रसाद नाडगौडा, जयसिंगपूर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.